अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणामध्ये अखेर सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केलाय। तब्बल 4.5 वर्षांपासून सुरू असलेल्या तपासाला सीबीआयनं पूर्णविराम दिला। सुशांतचा मृत्यू नेमका कसा झाला या प्रश्नाचं गूढ अखेर सीबीआयच्या रिपोर्टमधून उलगडलेलं आहे। नेमकं काय आहे ते गूढ पाहूयात। 4 वर्ष 6 महिने आणि 15 दिवस एवढा मोठा काळ लोटल्यानंतर अखेर सीबीआयनं अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केलाय। सुशांत सिंहचा मृत्यू नेमका कसा झाला? सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? सुशांतवर कुणी विषप्रयोग केला होता का? अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा या प्रकरणाशी काय संबंध होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमधून उलगडली आहेत। सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती, त्याच्यावर कुणाचाही दबाव नव्हता। सुशांत सिंह राजपूतवर आत्महत्येसाठी कुणीही जबरदस्ती केली नव्हती। रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाला क्लीन चिट देण्यात आली आहे। मृत्यूमागे कुठलंही षडयंत्र आढळून आलेलं नाही। एम्सच्या फॉरेन्सिक टीमनंही हत्येची शक्यता फेटाळून लावली आहे। सोशल मीडिया चॅट्स अमेरिकेला पाठवून पडताळले, त्यात छेडछाड केल्याचा पुरावा नाही असं सीबीआयनं आपल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलंय। सीबीआयकडून रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली, मात्र सीबीआयच्या रिपोर्टबाबत भाजप नेते नारायण राणे यांनी खळबळजनक दावा केलाय। सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून ती हत्याच होती, यावर राणे ठाम आहेत। सुशांत की मर्डर उनका नौकर सावन के सामने हुई, और सावन को क्यों नहीं बयान लिया? उनके घर में नौकर सावंत है, खेरवाड़ी में रहता है, सिंधुदुर्ग का लड़का है, वो इतना भी डिटेल बोलता हूँ। उसने अपने मोबाइल में कवर किया उसकी मर्डर करते वक्त रस्सी से ये देने के वक्त। 14 जून 2020 मध्ये सुशांत यांनी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरात स्वतःला संपवलं। सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये सर्वत्र खळबळ उडाली होती। 6 ऑगस्ट 2020ला या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला। तपासात सीबीआयनं सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि अभिनेत्याच्या निकटवर्तीयांचे जबाब नोंदवले। सुशांतचे वडील के सिंग यांनी रिया चक्रवर्तीला जबाबदार ठरवलं। रियावर फसवणूक आणि पैशांचा गैरवापर केल्याचा आरोपही केला। सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज नेक्ससही उजेडात आलं होतं। रिया चक्रवर्तीचा भाऊ शौमिक चक्रवर्तीलाही ड्रग्ज प्रकरणी अटक झाली होती। त्यावेळेस सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली। त्याचा तपास त्यावेळेस मुंबई पोलीस आणि खास करून बांद्रा पोलीस स्टेशनमधले जे डीसीपी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी हे त्या सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या केसची संपूर्ण चौकशी करत होते आणि अतिशय चांगली चौकशी बांद्रा पोलीस स्टेशननी डीसीपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिथे केली। आणि त्या सुशांत सिंग त्यांनी जी आत्महत्या केली होती त्यामध्ये आपल्या रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांनी सांगितलं की सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली आहे, त्याचा कुठेही खून झाला नाही असा रिपोर्ट मुंबई पोलिसने ऑलरेडी दिला होता। पण याचं कशा पद्धतीनं राजकारण करता येईल, पुढे बिहारच्या निवडणुका होत्या, त्याच्यामुळे सुशांत सिंगच्या वडिलांना पाटण्यामध्ये बिहारमध्ये तिथे एक केस टाकायला लावली की रिया चक्रवर्ती जी फिल्म ॲक्ट्रेस होती तिने 15 कोटी रुपये सुशांत सिंगचे हडपले। अशा पद्धतीने सुशांत सिंगच्या वडिलांनी तिथे पाटण्याला तिथे FIR टाकला। मात्र 4 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही सुशांतला आत्महत्या करण्यासाठी कुणी प्रवृत्त केल्याचा कोणताच ठोस पुरावा सीबीआयला मिळाला नाही। सुशांत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा संबंध आदित्य ठाकरेंशी जोडण्यात आला। राणे पिता पुत्र आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात नेहमीच आघाडीवर असले तरी कोणतेही ठोस पुरावे त्यांनीही पोलिसांना पुरवलेले नाही। बघा, या दोन्ही आत्महत्याच आहेत, हे वारंवार सिद्ध झालंय, स्पष्ट झालंय। पण राजकीय बदनामीचा कट आपल्या विरोधकांचा करण्यासाठी, विशेषतः ठाकरे कुटुंबियांचा, या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे, कधी अमुक आहे, कधी तमुक आहे, अशा पद्धतीचा रंग देण्यात आला।
5 वर्षानंतर दिशा सालियांच्या वडिलांना काही लोकांनी पुढे केलं. म्हणजे जसं औरंगजेबाचं राजकारण चाललंय तसं मृतांचं राजकारण चाललेलं आहे. मृतांनाही सोडत नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक. आणि विशेषतः चांगल्या घरातली ज्या व्यक्ती मरण पावते ते दुर्दैव असतं त्याचे राजकारण करतात. आणि त्याच्यामध्ये त्या बदनामीमध्ये अनेक चांगल्या घरातल्या लोकांना त्यांच्यावर चिखल फेकून त्यांना बदनाम करण्याचं अलीकडचं राजकारण हे भारतीय जनता पक्षानं सुरू केलं. जवळपास 4.5 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं गूढ उलगडलंय. मात्र आरोप प्रत्यारोपांचं राजकीय वावटळ एवढ्यात काही शांत होण्याची चिन्ह दिसत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.